युवराज भाऊजी ते फिल्म बघायला गेले होते ना, मग येता येता इराला पण भेटून गेले. तेच सांगत होते मी आता याला. बापरे, खूप छान प्रगती आहे. हो, मी युवराज भाऊजींना पण सांगितलं की तुम्ही निशीला शॉपिंगला घेऊन जा, तर ते घेऊन गेले होते तिला शॉपिंगला. निशी खूप खुश असेल आता. आय होप निशिता यापुढेही खुश असेल. हो. इरा जेवली? इरा स्वतः जेवलीये, कोणीही न सांगता. आणि ती इतकी खुश आहे, उड्या काय मारतीये, खेळतीये काय. मला असं वाटलं होतं आज दिवसभर मम्मा नाही म्हणल्यावर ती रागवली असेल, पण नाही, खुश आहेत गडी एकदम. तू काय जादू केलीस ग? ते आमचं जरा सिक्रेट आहे. सिक्रेट? तू मला नाही सांगणार आहेस? खरं तर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते लगेचच पूर्ण करू शकता. म्हणजे बाळाचा विचार करतेस ना तू? मी मगाशी तुमच्या रूमच्या बाहेरून जात होते तेव्हा माझ्या कानावर आलं. मी खरं सांगते तुला, मी अजिबात चोरून वगैरे ऐकलं नाही, मी मुद्दाम ऐकलं नाही. मी बाहेरून जात असताना फक्त माझ्या कानावर आलं. अगं मग कानावर हात ठेवायचा बंद करायचे ना कान. तू तुला सांगून तरी काय उपयोग आहे ना. ओके ओके फाईन. मग ह्यातही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का मोठ्या सुनबाई? ह्यातही माझीच चूक आहे का? मला वाटतं माझा संसार पूर्ण व्हावा, तर ह्यातही माझीच चूक आहे का? नाही निशी, तुझी अजिबात काही चूक नाहीये. निशी, अगं या जगात ना आई होणं ह्याच्या इतका सुंदर दुसरा कुठलाच अनुभव नाहीये, कुठलाच नाही. पण त्या अनुभवासोबत ना एक जबाबदारी सुद्धा येते, त्या तान्ह्या बाळाला सांभाळायची. ओके, म्हणजे ही जी काही सो कॉल जबाबदारी आहे ती मी झेपू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा, तुझं नाव तारिणी आहे म्हणून तू देवी व्हायला जाऊ नकोस. तारिणी, तुला काय वाटतं जगातली सगळी अक्कल फक्त तुलाच दिली आहे? आम्ही मूर्ख आहोत, बावळट आहोत, आम्हाला काही कळत नाहीये? मला सगळं कळतं. तारिणी, जरा बघ आजूबाजूला. खांडेकरांचं घर आहे, हे सगळं आहे आपल्याकडे. ह्या घरात माझ्या बाळाला कधीच काहीच कमी पडणार नाही. आणि पैसा तर पैशाने काहीही होणार नाहीये निशी. अगं मुलांना मोठं करण्यासाठी फक्त पैसा महत्वाचा नसतो, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे असतात संस्कार. आणि ते संस्कार त्या लेकरावर चांगले होण्यासाठी ना त्याच्या आजूबाजूचं वातावरण खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नवरा बायकोमध्ये एक बॉन्ड असणं गरजेचं आहे, त्यांचं नातं सक्षम असणं गरजेचं आहे. त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असायला हवा, नात्यावर विश्वास असायला हवा, त्यांचं नातं घट्ट असायला हवं निशी. तर ते चांगलं वातावरण त्या बाळासाठी उभं करू शकतात ना. हे तुम्ही आत्ता करू शकताय का? खरं खरं सांग मला, करू शकता का तुम्ही? त्या बाळासमोर जर एक जरी भांडण झालं ना तरी त्या भांडणाचा त्याच्यावर काय परिणाम होतो ना याची तुला कल्पना सुद्धा नाही. मग त्याच्या आधी त्या नवरा बायकोचं नातं चांगलं होणं गरजेचं आहे ना. मला असं वाटतं की तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे, मग थांब, थोडा वेळ घे, तोपर्यंत युवराज भाऊजींचं पण कामाचं काहीतरी स्टेबल होईल. हे बघ निशी, आई होणं हा खूप मोठा निर्णय आहे. आता येऊच दे हिला, चांगलं धारेवर धरते, चांगली अद्दल घडवते ना आज, अशी लक्षात ठेवेल चांगली. त्याची काही गरज आहे का रेखा? ओ सासूबाई, मी आणलेला भाडेकरू पळवून लावला तेव्हा मी मध्ये बोलले का? नाही ना. आता त्या भाडेकरूला या घरातल्या नियम आणि अटी समजवताना तुम्ही मध्ये बोलू नका. ए खबरदार, खबरदारात पाऊल ठेवलं तर. काय ग, किती वाजले? कुठे होतीस? ही वेळ घरी यायची? सॉरी, माझं घड्याळ बंद आहे ना. तुला भान नसलं म्हणून वेळ थांबत नाही. या घराचे काही नियम आहेत. रात्री अपरात्री असं उशिरा घरी आलेला चालणार नाही. कुठे होतीस ग तू? जॉबला. नक्की अनाथ आश्रमातच काम करतेस ना? तारिणी लग्नाआधीपासून अनाथ आश्रमात काम करते. तिला नाही इतका उशीर झाला कधी घरी यायला? रात्रीच्या पार्ट्या करणाऱ्यांपैकी आहेस का तू?
त्यांच्याकडे काय बघतेस? मी काय प्रश्न विचारते त्याचं उत्तर दे. कुठे होतीस? काकू काय एवढं चिडताय? जरा इतकटून सांगा काय झालंय? हा आगाऊपणा इथे करायचा नाही या. कुठे होतीस ते गपगुमान सांग. जॉबला. त्या अनाथ आश्रमात फोन लाव. मला खात्री करू दे तू तिथेच होतीस. लाव फोन. कसं आहे काकू, एका नोकरीवरती मी तुमच्या घराचं भाडं देऊ शकते का? नाही देऊ शकत. त्यामुळे मला 2 नोकऱ्या करायला लागतात. मी कॉल सेंटर मध्ये पण काम करते. तो आमचा प्रश्न नाही. इथे रात्री अपरात्री उशिरा यायचं नाही. हा नियम आहे या घरचा आणि तो पाळायचा. ठीक आहे, सॉरी. मी उद्यापासून वेळेत येईन. आता कशी आलीस वटणीवर? या घरातला नियम तुला पाळावाच लागेल. वेळेत यायलाच लागेल. पण काकू एक रिक्वेस्ट होती. आता काय? ते थोडं भाडं कमी झालं तर बरं होईल. वेडी आहेस का ग तू? हा, भाडं अजिबात कमी होणार नाही. सुमे, आता भाडं पण कमी नाही होणार, उशिरा पण यायचं नाही, असं कसं चालेल ग? एकट्या मुलीने काय काय करायचं सांग बरं. काकू मला सांगा, 2 नोकऱ्या नसतील तर एका नोकरीत मी कसं तुमचं भाडं देणार? तुम्ही मला बाई म्हणून समजून घ्याल असं मला वाटलं होतं. सुमे सांग ना तू. काकू प्लीज, ओ प्लीज समजून घ्या. मी तुम्हाला नातीसारखी आहे की नाही? हो की नाही सुमे? सांग ना त्यांना काकू प्लीज. अगं चालेल मला कमी भाडं दिलं तर. अहो सासूबाई काही काय बोलताय? भाडं कसं कमी करताय? 15,000 द्यावे लागतील. हो काकू 10,000 ठरलं होतं ना. सुमे अगं सांग ना. बरं बाई, 10 तर 10, पूर्ण 10,000 द्यावे लागतील.